नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. कधी पावसाची भुरभुर तर कधी ढगाळ वातावरण आणि हवेत वाढलेली आर्द्रता. पण तुम्हाला माहिती आहे का की हे हवामान फक्त ऊसासाठी नाही तर ऊसाच्या एक धोकादायक किडीसाठीही खूप पोषक असतं. कोणती कीड? तर ती म्हणजे लोकरी मावा. लोकरी मावा किडीमुळे ऊसाच्या पानांचा रंग फिका आणि काळा पडतो. कालांतराने ते सुकायला लागतात आणि उत्पादनात घट येते. पण काळजी करू नका, लोकरी मावा येऊच नये म्हणून आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाय वापरले तर आपण ऊसाचं संरक्षण करू शकतो. मग काय आहेत हे प्रतिबंधात्मक उपाय? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. सर्वात आधी ही कीड पिकावर नेमकी केव्हा वाढते? तर जेव्हा वातावरण ढगाळ असतं, रिमझिम पाऊस पडत असतो, वातावरणातील आर्द्रता 70 ते 75% जास्त असते, अशा वेळी लोकरी माव्याची संख्या वेगाने वाढू लागते. पण जरी हा मावा वाढला तर एवढं काय होतं? तर हा जो लोकरी मावा असतो तो ऊसाच्या पानांच्या खालच्या बाजूला लपून बसतो आणि पानांमधला अन्नरस शोषतो. सुरुवातीला पानांचा हिरवा रंग फिका पडतो, पानं निस्तेज दिसायला लागतात आणि नंतर कडांपासून सुकायला सुरुवात होते. बऱ्याचदा शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात, पण इथूनच नुकसान सुरू झालेलं असतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कीड पानांवर मधासारखा चिकट पदार्थ सोडते, ज्यावर काळी बुरशी वाढते. मग पानं काळी पडतात, प्रकाश संश्लेषण कमी होतं. आता अर्थातच प्रकाश संश्लेषण कमी झालं, अन्न निर्मिती कमी झाली, म्हणजेच ऊसाची वाढ कमी होणार आणि एकंदर परिणाम काय? तर उत्पादन घटतं. पण प्रत्येकच वाणावर ही कीड जास्त येते का? तर नाही. को 86 032, को सी 671, को 80 14, को 75 27, को एम 71 25 आणि को 419 या वाणांवर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त दिसून येतो. तर को एम 0265 या वाणावर तुलनेने कमी प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येणार आहोत, ते म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. सर्वात पहिला उपाय, आठवड्यातून एकदा शेताची पाहणी करायची आहे. पानांच्या खालच्या बाजूला लक्ष द्यायचं आहे, कारण कीड तिथेच आढळते. दुसरा उपाय, ऊसाची लागवड पट्टा पद्धतीने किंवा रुंद सरी पद्धतीने करायची. 4 ते 6 फूट अंतर ठेवायचं आहे. यामुळे शेतात हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो आणि किडीला पोषक वातावरण कमी होतं. तिसरा उपाय, शेताच्या चारही बाजूंना 2 ओळी मका आणि 2 ओळी चवळीची लागवड करा. आता तुम्ही म्हणाल, याचा लोकरी माव्याशी काय संबंध? तर यामुळे उपयुक्त कीटक वाढतात आणि ते उपयुक्त कीटक लोकरी माव्याला खातात, म्हणजेच नैसर्गिक नियंत्रण मिळतं. चौथा उपाय आहे, माव्याचा प्रादुर्भाव आढळलेली पानं लगेच तोडायची आणि शेताबाहेर नेऊन नष्ट करायची. पण ही पानं तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे शेंड्याकडचे किमान 7 पानं ठेवायची. पाचवा उपाय आहे, कीडग्रस्त पानं किंवा वाडे दुसऱ्या शेतात अजिबात नेऊ नका, नाहीतर कीड नवीन शेतातही पसरेल. सहावा उपाय आहे, ऊस तोडीनंतर शेतातील अवशेष नष्ट करा, कारण जुने अवशेष किडीसाठी आश्रयस्थान बनू शकतात. सातवा उपाय, ज्या ऊसामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे त्याचा खोडवा घ्यायचा नाहीये आणि बेण्यासाठीही वापरायचं नाहीये. आठवा उपाय हा आहे की लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करायची आहे. ही साधी गोष्ट पुढे मोठं नुकसान टाळू शकते. आणि शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय, तो म्हणजे पाणी आणि खताचं योग्य व्यवस्थापन. पिकाला आवश्यक तेवढंच पाणी द्या, जास्त सिंचन टाळा, कारण जास्त आर्द्रताच लोकरी माव्यासाठी फार पोषक असते. तसंच नत्रयुक्त खतांचा म्हणजेच युरियाचाही अतिरेक करायचा नाहीये. संतुलित खत व्यवस्थापन ठेवायचंय. हे लक्षात असू द्या की कीड अचानक वाढत नाही, ती आधी लहान प्रमाणात दिसते आणि दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान करते. म्हणूनच नियमित पाहणी, स्वच्छता, संतुलित खत व्यवस्थापन, वेळीच उपाययोजना करून आपण लोकरी माव्याला पिकापासून दूर ठेवू शकतो. तुमच्या भागात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसतोय का आणि तुम्ही कोणते उपाय करता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.